संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत येऊरच्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात सुरू असलेल्या सर्व अनधिकृत अनिवासी व्यावसायिक बांधकामांचे महिन्याभरात सर्वेक्षण करण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेत। येऊरमध्ये अनधिकृत व्यावसायिक बांधकामे आहेत। येथे जेवणावळी, विवाह पार्टी आदी समारंभ होतात। अपरात्रीपर्यंत मोठ्या आवाजात ध्वनिवर्धक बँड, फटाके वाजवले जातात। या सर्व गोष्टी पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात प्रतिबंधित आहेत। त्यामुळे त्या सर्व गोष्टी तातडीने थांबवण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे। त्यासाठी सर्वप्रथम तेथील अनधिकृत अनिवासी व्यावसायिक बांधकामांचे सर्वेक्षण महापालिका करणार असल्याचे राव यांनी स्पष्ट केले। शहर विकास विभागाने येऊर येथे निवासी बांधकामांसाठी परवानगी दिली। या बांधकामांचा वापर व्यावसायिक कारणासाठी होतो का याची पाहणी या सर्वेक्षणात करण्यात येणार आहे। सर्व अनधिकृत व्यावसायिक आस्थापना बंद करण्याच्या नोटिसा पाठवण्याचे निर्देशही आयुक्त राव यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिलेत। येऊरमध्ये महापालिका, वन विभाग आणि पोलीस यांची संयुक्त कारवाई करण्यात येणार आहे। येऊर येथील अनधिकृत टर्फवर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई सुरू आहे। त्याचा आढावा घेण्यासाठी काल दुपारी महापालिकेच्या माजिवडा येथील नागरिक संशोधन केंद्रात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। त्यावेळी आयुक्तांनी आदेश दिलेत। महावितरणाच्या प्रस्तावित खाजगीकरण, कंत्राटीकरण आणि प्रीपेड स्मार्ट मीटर या धोरणाविरोधात आज ठाण्याच्या महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय संप पुकारलाय। ठाण्याच्या महावितरणाच्या कार्यालयाबाहेर हा संप सुरू असून 25हून अधिक संघटनांचे कर्मचारी यात सहभागी झालेत। यामुळे महावितरणाकडून पुरवल्या जाणाऱ्या विविध सुविधा ठप्प झाल्याने सामान्य नागरिकांचे मात्र हाल होताना दिसत आहेत। ठाणे शहरात महावितरणाच्या उपकेंद्रामधून वीज पुरवठा केला जातो। मात्र अलीकडेच काही खाजगी कंपन्यांनी महावितरणाच्या कार्यक्षेत्रात समांतर वीज वितरणाचा परवाना मिळावा यासाठी अर्ज केलेत। सरकारकडून केले जाणारे महावितरणाच्या उपकेंद्राचे खाजगीकरण, कंत्राटीकरण, प्रीपेड स्मार्ट मीटर सक्ती, रखडलेल्या पेन्शन योजना आणि कर्मचाऱ्यांची भरती अशा प्रमुख 14 मागण्यांसाठी आज ठाण्यातील महावितरण कार्यालयासमोर संप पुकारण्यात येऊन या कर्मचाऱ्यांनी जोरदार शासनाविरोधात निदर्शने केली। तसेच सरकारच्या खाजगीकरणाच्या धोरणाविरोधात त्यांनी संप पुकारलाय। सरकारला कर्मचाऱ्यांनी दिलेला हा पहिला इशारा आहे। यानंतरही जर सरकारने खाजगीकरणाचा निर्णय मागे घेतला नाही तर यापेक्षाही मोठे आंदोलन केले जाईल असा इशारा या आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। माजिवडा येथील पेट्रोल पंपाजवळील एका निर्माणाधीन इमारतीमध्ये रंगकामासाठी एक कामगार खुल्या उदकवाहातून जात होता, पण वीज पुरवठा गेल्याने तो इमारतीच्या 21व्या मजल्यावर अडकला। वीज पुरवठा सुरळीत होईल या आशेवर असलेल्या त्याच्या वरिष्ठांनी रात्री उशिरापर्यंत वाट पाहिली आणि त्यानंतर महावितरणाशी संपर्क साधला, पण कर्मचारी संपावर गेल्याने त्याचा फटका कर्मचाऱ्याला बसला। अखेर ठाणे आपत्ती व्यवस्थापन पथकाने महावितरणाच्या पथकाला पाचारण केले आणि 15 तासांनी त्याची सुटका झाली। माजिवडा भागातील पेट्रोल पंपाजवळ आशर्स प्लस ही 35 मजली निर्माणाधीन इमारत आहे। या इमारतीमध्ये कामगारांसाठी खुले उदकवाहक उभारण्यात आले आहे। आलो हुसेन हे रंगकाम करतात। काल दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास इमारतीतील रंगकाम करण्यासाठी ते जात होते। उदकवाहक 21व्या मजल्यावर आले आणि त्याचवेळी वीज पुरवठा खंडित झाला। त्यामुळे आलो हुसेन हा 21व्या मजल्यावर उदकवाहनात अडकला। उदकवाहक चारही बाजूने खुले असल्यामुळे कामगार फारसा त्रास झाला नाही। त्याचे सहकार्याने हा प्रकार पाहून त्याला धीर देण्यास सुरुवात केली तर त्याचे वरिष्ठही तेथे आले। थोड्या वेळाने वीज येईल या आशेवर सर्वजण होते, मात्र रात्री 11 वाजल्यानंतरही वीज पुरवठा सुरू झाला नव्हता। त्यामुळे हुसेनला उदकवाहकात बसून राहण्याशिवाय पर्याय नव्हता। अखेर वीज पुरवठा सुरू होत नसल्यामुळे वरिष्ठांनी महावितरणाशी संपर्क साधला, पण कर्मचाऱ्यांचा संप असल्याने त्यांना कळले। रात्री 2 वाजेपर्यंत वाट पाहूनही कोणीच कर्मचारी येत नसल्याचे लक्षात येताच वरिष्ठांनी ठाणे आपत्ती व्यवस्थापन पथकाला माहिती दिली। त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन पथकाचे प्रमुख यासिन तडवी यांनी महावितरणाचे अधिकारी राठोड यांना या घटनेबाबत माहिती दिली। त्यानंतर या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राठोड यांनी तात्काळ एक पथक त्या ठिकाणी पाठवले। त्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आणि कर्मचारी, कापरवाडी पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान, महावितरणाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तडवी यांनी ठाणे शहरात असलेले राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल पथकही घटनास्थळात पाचारण केले। तसेच तडवी यांनी आयशर कन्स्ट्रक्शनचे साईट इंजिनियर यांनाही बोलून तात्काळ जनरेटर उपलब्ध करून देण्यास सांगितले। अर्ध्या तासात त्यांनी जनरेटर आणला आणि त्यानंतर हुसेनची पहाटे 6 वाजता सुखरूप सुटका करण्यात आली।
महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. मुंबई, पालघर आणि गुजरात भागातील वाहतुकीसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या घोडबंदर मार्गावरील गायमुख घाट रस्त्याच्या ठाणे मीरा रोड मार्गिकेच्या दुरुस्तीचे काम महिनाभरापूर्वी करण्यात आले होते. तर यंदा लवकरच सुरू झालेल्या पावसामुळे मीरा रोड ठाणे मार्गिकेच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले नसून या रस्त्याचे अक्षरशः चाळण झाले. या रस्त्याच्या दुरवस्थेवरून शिवसेना नेते राजन विचारे यांनी संताप व्यक्त करत भ्रष्टाचार करण्यात, पक्ष फोडण्यातच हे सरकार मशगूल असल्याची टीका केली. घोडबंदर मार्गावरील गायमुख घाट परिसरातील रस्ता डांबरीकरण करण्यात आला असून त्यावर दरवर्षी पावसाळ्यात खड्डे पडतात. या मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. खड्ड्यामुळे वाहनांचा वेग मंदावून कोंडी होते. मुंबई, पालघर तसेच गुजरात भागातील वाहतुकीसाठी हा रस्ता महत्त्वाचा मानला जातो. हा रस्ता काँक्रीटचा करण्याचा विचार सार्वजनिक बांधकाम विभागाचा होता. मात्र वन विभागाकडून त्यात परवानगी मिळत नसल्याची बाब उघडकीस आली होती. परवानगी मिळत नसल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरवर्षी डांबरी रस्त्याची दुरुस्ती करण्यात येते. यामुळे खड्डे आणि कोंडी समस्या दरवर्षी दिसून येते. यंदा खड्डे आणि कोंडी समस्या सोडवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सिमेंट, ग्राउटेड, बिटुमिनस मिक्स या पद्धतीने रस्त्याचे काम करण्याचा निर्णय घेऊन एप्रिल महिन्यात ठाण्याहून मीरा रोडकडे जाणाऱ्या मार्गिकेची दुरुस्ती केली होती. जून महिन्यात ही मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. तर मीरा रोडहून ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेचे काम हाती घेतले जाणार होते. मात्र यंदा लवकरच सुरू झालेल्या पावसामुळे मीरा रोड ठाणे मार्गिकेच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले नसून या रस्त्याचे अक्षरशः चाळण झाले. या रस्त्याच्या दुरावस्थेवरून शिवसेना नेते राजन विचारे यांनी संताप व्यक्त केला आहे. कळवा येथील मनीषानगर भागातील 33 वर्ष जुन्या झालेल्या यशवंत साळवी तरण तलावाच्या वास्तूचे नूतनीकरण करताना त्या शेजारीच कल्चरल सेंटर उभारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. परंतु या जागेवर तरण तलावाचे आरक्षण असल्यामुळे कल्चरल सेंटरची उभारणी करणे शक्य नाही. यामुळे पालिकेने तरण तलाव व कल्चरल सेंटर असे आरक्षण करण्याचा प्रस्ताव तयार करून त्यास मान्यता दिली. हा प्रस्ताव आता राज्याच्या नगरविकास विभागाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. ठाणे महापालिकेचे कळवा येथील मनीषानगर भागात यशवंत साळवी तरण तलाव आहे. या तरण तलावाची उभारणी महापालिकेने 1991 साली केली होती. या ठिकाणी तळअधिक 1 मजली इमारत आहे. या इमारतीच्या बांधकामात 33 वर्ष पूर्ण झालीत. या तरण तलावाचा वापर कळवा, खारेगाव, ठाणे परिसरातील नागरिकांकडून करण्यात येतो. तसेच या ठिकाणी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धाही आयोजित करण्यात येतात. ही वास्तू जुनी झाल्याने त्याचे नूतनीकरण करण्याची मागणी होत होती. अशी मागणी खासदार श्रीकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांनी पालिका प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत केली होती. कळवा खारेगाव भागाचे वाढते नागरिकीकरण लक्षात घेऊन जलतरण स्पर्धा, सराव आणि इतर विविध खेळांकरिता जागा उपलब्ध करून देण्याची मागणी होत होती. त्यासाठी या जागेवर तरण तलावासह कल्चर सेंटर उभारण्याची आवश्यकता होती. परंतु ही जागा केवळ तरण तलावासाठी आरक्षित असल्याने त्या जागेवर कल्चर सेंटर उभारणे शक्य नव्हते. त्यामुळे पालिकेने या जागेचे आरक्षण बदलण्याचा निर्णय घेऊन त्या ठिकाणी तरण तलाव व कल्चरल सेंटर असे आरक्षण करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. हा प्रस्ताव प्रशासनाने ठाणे महापालिकेच्या प्रशासकीय सभेने मान्यतेसाठी ठेवला होता. त्या सभेने मान्यता दिली. आता हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडे पाठवला जाणार आहे.